कर्जमाफी योजना शासनाकडून जारी करण्यात आली आणि या कर्जमाफी योजनेसाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहेत आणि कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होण्यापूर्वी आपण नेमकं काय केलं पाहिजे, यासोबतच जे मयत खातेदार आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाची सूचना आहे आणि त्या खातेदारांनी आपल्या बँकेत जाऊन नेमकं कोणते डॉक्युमेंट द्यायचे आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर तुम्ही या कर्जमाफीमध्ये म्हणजेच 2 लाखापर्यंतचे पात्र शेतकरी आहात का, हे कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग जास्त वेळ वाया न घालता आपण मुद्द्याकडे येऊ, ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेतील जे मयत शेतकऱ्यांसाठी अगोदर अपडेट बघू, त्यानंतर रेग्युलर जे शेतकरी आहेत त्यांच्याविषयीचे अपडेट बघू। आता यामध्ये महाराष्ट्रातील कर्जमाफी योजनांमध्ये मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही लाभ मिळू शकतो। यासाठी संबंधित वारसांनी बँक किंवा सोसायटीकडे वारस नोंद पूर्ण करणे आवश्यक आहे। शासन आणि सहकार विभागाने वारसांना आवश्यक कागदपत्रे जे आहेत ते जमा करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून पात्र कुटुंब लाभांपासून वंचित राहणार नाही। आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही संपूर्ण कर्जमाफी योजना राबवली जात असताना ऑनलाईन पद्धतीने राबवले जाणार आहे, ज्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याची ई-KYC करणे अनिवार्य आहे आणि अशा वेळेस ई-KYC करत असताना की जे मयत शेतकरी आहेत त्यांचे वारसाची ई-KYC केली जाणार आहे, जेणेकरून त्याची पडताळणी योग्यरित्या होईल। त्यामुळं हे जे वारसाची जी नोंद आहे त्याचे जे डॉक्युमेंट्स असतील, तुमचे ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा स्थानिक तुमचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाकडून तुमचं वारस प्रमाणपत्र घ्या। यासोबतच आता तुम्ही बघा खाली लिस्ट दिलेली आहे, मयत शेतकऱ्याच्या वारसांनी कोणते कागदपत्र तयार ठेवावीत त्या संदर्भात ही लिस्ट आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यूचा दाखला हवा आहे, त्यानंतर वारस प्रमाणपत्र, कोणी जे मुलगा वगैरे कायदेशीर वारस असेल ते, त्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुक 7/12 व 8 आणि कर्ज खात्याची माहिती म्हणजे अकाउंट नंबर वगैरे असतील ते, आणि वारसाचे देखील ओळखपत्र लागणार आहे। अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स आपण काय करायचे आहे तर संबंधित बँक शाखेत जमा करायचे आहे आणि मयत कर्जदाराच्या नावावर असलेले कर्ज खात्याची माहिती जी आहे ती बँकेला द्यायची आहे। चला आता यानंतर आपण जे रेग्युलर जे शेतकरी आहेत त्यांनी नेमकं आता काय करणं आवश्यक आहे त्या संदर्भात माहिती घेऊ। आता ही कर्जमाफी योजना राबवित असताना यामध्ये आपल्या शेतजमिनीचा जो डेटा आहे, ज्यामध्ये आपली माहिती असते, गट नंबर असेल किंवा इतर जे सातबाऱ्याची जी डेटा आहे तो फार्मर ID लिंक असणे आवश्यक आहे। त्यामुळं आपला फार्मर ID देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। अजूनही जे शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला नसेल त्यांनी फार्मर ID काढून घ्या, कारण त्याशिवाय कर्जमाफीचा लाभ आपल्याला मिळणार नाही। आता येथे बघा, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जे आपले रेग्युलर शेतकरी आहेत त्यांनी काय करणं आवश्यक आहे तर कर्ज खात्याची माहिती अद्ययावत ठेवा, ज्यामध्ये बँकेकडे आधार कार्ड, त्यानंतर मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक ती माहिती असल्याची खात्री करा। अनेक शेतकरी असं करतात की वर्षानुवर्ष बँकेकडे जात नाहीत आणि त्यामुळे देखील अडचण येऊ शकते। तुमचं यादीमध्ये नाव पात्र असून देखील येऊ शकत नाही किंवा त्याबद्दलची तुम्हाला कशी माहिती मिळणार, तर त्यासाठी बँकेत जा, तुमचं बँक खाते असेल, आधार नंबर असेल, त्यानंतर मोबाईल नंबर असेल, या सगळ्या गोष्टी एकदा अपडेट करा। त्यानंतर आधार लिंक असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या कर्ज खातं जे आहे ते आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे कर्ज खाते हे आधार कार्डला लिंक आहे। त्यानंतर आहे ई-KYC पूर्ण करा। आता याबाबत शासन लवकरच एक JR काढेल, अधिसूचना काढेल आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-KYC करण्यासाठी सांगितले जाईल। आता ही ई-KYC पूर्णपणे आधारला व्हेरिफिकेशन करूनच होणार आहे, त्यामुळे आपल्या जवळचे CSC केंद्र असेल किंवा तुम्ही मोबाईलवरून देखील करू शकता अशा प्रकारची सुविधा आता याबाबत लवकरच प्राप्त होईल। चला त्यानंतर आहे तुम्ही पात्रता तपासा, म्हणजे जे सविस्तर JR वगैरे यापूर्वीच आपण बघितलेलं आहे ते देखील तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता। आता आवश्यक डॉक्युमेंट काय तयार ठेवायचे आहे तर यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक 7/12, कर्ज खात्याची क्रमांकाची माहिती, फार्मर ID आणि मोबाईल नंबर। त्यानंतर शासनाच्या ज्या अधिकृत सूचना आहे त्या लक्षात ठेवा। त्यानंतर कर्जमाफी संदर्भात अर्ज आहे, त्यानंतर पडताळणी किंवा लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाल्यास त्याची माहिती नियमितपणे तपासा। आता याविषयी लवकरच आपण आपल्या शाखेशी संपर्क साधून तिथून माहिती घेऊ शकता किंवा नवीन काही कर्जमाफी संदर्भात जर अपडेट आली तर आपण नक्कीच घेऊ। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।